नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या संधी या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही दोन पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. पहिले आहेत डॉक्टर महेश झावरे, जे स्वतः रशियामधल्या या युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे. आणि दुसरे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत सुनील मुंडलिक. आपण गेल्या भागामध्ये डॉक्टर रेणुका मुंडलिक यांना भेटलो होतो आणि त्यांचे हे वडील आहेत. पालक आणि विद्यार्थी या दोघांशी आपण आज चर्चा करणार आहोत, कारण स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधलं हे जे डॉक्टरेटचं शिक्षण आहे ते शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि भारतातले विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीनं शिक्षित होऊ शकतात याची माहिती आपल्याला या दोघांकडून आज करून घ्यायची आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही पाहुण्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. पहिला प्रश्न जो आहे तो डॉक्टर महेश तुमच्यासाठी आहे, कारण आत्ता सध्या एक कोरोना पॅन्डेमिकचा काळ आहे आणि या कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं आत्ता संपूर्ण जग हे अफेक्ट झालेलं आहे. अशा वेळेला डॉक्टरेटसाठी बाहेरच्या देशांमध्ये जाणं किंवा डॉक्टरेटसाठी पर्टिक्युलरली एखादा मार्ग निवडणं हे कितपत योग्य आहे का? आणि भारतात हे शिक्षण खूप महागसुद्धा आहे असं आपल्याला म्हटलं जातं. तर तुमचा या सगळ्यामधला अनुभव काय आहे? नाही, खरंच की सध्या कोरोनामुळं आपल्या इथे जगामध्ये डॉक्टरांची कमतरता ही भासायला लागली आहे. आणि जगात जशी भासते तशीच आपल्या भारतातही भासायला लागलेली आहे. आणि तसं म्हणायला गेलं भारताला डॉक्टरांची गरज जास्त असेल आणि इच्छुक लोकही जास्त आहेत, पण आपल्या इथे खरं म्हणायला गेलं तर मेडिकल सीटची कमतरता आहे. सो अशावेळी जे लोक किंवा जे विद्यार्थी मेडिकल प्रवेश प्रक्रियेतनं सक्सेसफुल होऊ नाही शकत, मग अशा किंवा थोड्या मार्कांनी त्यांचं नंबर राहून जातो आणि सीट भेटत नाही, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? तर मग अशावेळी विद्यार्थ्यांना एकतर बाहेर किंवा बाहेर म्हणजे बाहेरच्या देशात तुम्हाला संधी असते किंवा एक तर प्रायव्हेटमध्ये संधी असते. आणि प्रायव्हेटचं कॉलेजचे जर तुम्ही फीज बघितल्यात तर ते कमीत कमी सध्याच्या फी 18 ते 20 लाख दरवर्षी एवढी असते. सो मध्यमवर्गीयांना हे सहज शक्यच नाही. बरोबर. आणि मी पण एक मध्यमवर्गीय, माझे आईवडील जे आहेत ते आई गृहिणी आणि वडील शिक्षकी पेशा आहेत, तर आपल्याला हे 18 आणि 20 लाख रुपये शक्यच नाही हो. बरोबर. मग अशा वेळी माझ्या वेळी पण मी म्हणजे माझे एक 5-10 मार्कांनी नंबर राहिला. सो मी थोडं निराश झालो. त्याच्यानंतर मग मी बाहेरच्या संधी बघायला लागलो. आता बाहेरच्या संध्यांमध्ये मी बघायला जेव्हा गेलो तेव्हा कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन चालत नाही, कारण ती युनिव्हर्सिटी किती जुनी आहे, ती युनिव्हर्सिटी WHO ची मान्यता प्राप्त झालेली आहे का तिथून, आणि जी झाली असेल तर तिथून तुमची MCIची मान्यता आहे का, हे 2-4 गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. बरोबर. तर मग माझ्यावेळी मी सर्च केलं. फीजही कमी होती कॉलेजची, 3-4.5 लाखात दरवर्षीची फी होती. आणि युनिव्हर्सिटी आत्ता जस्ट 100 वर्ष पूर्ण झाले म्हणल्यावर पूर्ण जुनी युनिव्हर्सिटी आहे. आणि युनिव्हर्सिटीचं नाव होतं स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. मग मी विचार केला, बाबा स्टेट नाव काय? स्टेट म्हणजे गव्हर्नमेंटची. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे की आपलं गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी आहे, सो पेशंट लोड जास्त आहे. सो हा एक प्रश्न आपला मिटला. MCIची मान्यता आहे का? तर आहे. WHO मान्यता आहे. मग आता मी असं सर्च केलं की बाबा इथून पासआउट झालेले स्टुडंट किती आहेत. तर माझ्यावेळी जवळजवळ 3,500-4,000 हजार जण होते आणि ते ॲक्च्युली प्रॅक्टिस करत होते. सो मग प्रॅक्टिसही करता येते. तर मग अशा विद्यार्थ्यांना 1-2 जणांना आम्ही भेटलो आणि ह्या युनिव्हर्सिटीसाठी आम्ही प्रवेश प्रक्रियेसाठी आम्ही चालू केलं. निश्चितपणाने. आणि डॉक्टर महेश आता स्वतः डॉक्टर झालेले आहेत आणि आता ते MS म्हणून भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी सांगली या ठिकाणी पुढचं जे शिक्षण आहे ते सर्जरीमधलं शिक्षण आहे आणि ते त्या ठिकाणी घेता आहेत. खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला पुढचा जो प्रश्न आहे तो सुनील मुंडलिक यांना विचारायचा आहे, कारण त्यांची मुलगी डॉक्टर रेणुका ही त्या ठिकाणाहूनच शिकून आत्ता भारतामध्ये आलेली आहे आणि ती आता पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम करते. खरं तर या सगळ्या पाठीमागे ना एक स्वप्न असतं, मग ते मुलांचं असेल कधी पालकांचं असेल, की आपल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं, डॉक्टर व्हावं आणि पुढे जाऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांची, आपल्या समाजाची सेवा करावी, अशा पद्धतीचं असतं. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे खर्चाचा. कारण कधीही आपण कोणत्याही गोष्टीमध्ये पुढे पाऊल टाकत असताना स्वतःच्या खिशाकडे पाहत असतो आणि ते पाहणं अगदी रास्त आहे, नैसर्गिक आहे. सुनील सर, तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं हे रशियातलं जे शिक्षण आहे ते भारतातल्या शिक्षणापेक्षा महाग आहे, स्वस्त आहे? तुमचा काय अनुभव होता? ऑब्व्हियसली प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतंच की बाबा त्यांनी डॉक्टर व्हावं, कारण डॉक्टर हे असं नोबल करिअर आहे की याचं कम्पॅरिझन कोणाशीच होऊ शकत नाही. पण हे एक स्वप्न राहतं, कारण का तर बाबा त्याची फीज आज जर गव्हर्नमेंट सीट सोडल्या तर प्रायव्हेट नाही अफोर्ड करू शकत,
म्हणून बऱ्याचशा पालकांचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. कारण का तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. बरोबर. तर या ठिकाणी मी जेव्हा बघितलं की आता मुलीला तर डॉक्टर करायचं आहे, मग मी कंपॅरिझन करायला लागलो. मग तेव्हा आमच्या बाजूला एक आहेत की त्यांची मुलगी ही रशियामध्ये शिकत होती. त्यांची मी गाठ घेतली. त्यांनी मला हे सजेस्ट केलं की बाबा हे असं रशियामध्ये आपल्याला आपल्या खर्चामध्ये होऊ शकतं. कारण का तर आपण आहोत मध्यमवर्गीय. मग मी ते बघितलं एकंदरीत. तर त्याची फी साधारणपणे 3.5-4 लाख अशी एक होती. मनात विचार आला की हां आपण अफोर्ड करू शकतोय. बरं ती मला एकदम पण भरायची नाही आहे, मला दर वर्षाला 3.5-4 लाख भरायची फी. त्यावेळी मी एक विचार आला मनात की हां चला आपण हे करू शकतो. प्लस आपल्याला सजेस्ट केलं आहे. कारण का तर त्यांची मुलगी तिथे शिकायला होती. त्यांनी हे सुचवलं म्हटल्यानंतर माझा कॉन्फिडन्स जास्त वाढला. निर्णय घेतला मी. जसं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात आणि हे माझं पहाटेचं स्वप्न पूर्ण झालं. कारण का तर हे परवडणारं याच्यामध्ये होतं. निश्चितपणानं परवडणारं जे एज्युकेशन आहे, परवडणारं शिक्षण आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं, याचा जो आनंद आहे पालकांचा तो खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मी एक बाईट तुम्हाला दाखवणार आहे. ज्या स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल हे दोघेही आत्ता आपल्याला सांगता आहेत, चर्चा करता आहेत, त्याचे कुलगुरू हे RS काझलोव यांनी सुद्धा प्रतिक्रिया नोंदवलेली आहे आपल्याकडे आणि त्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University, which is celebrating this year 100th anniversary from its foundation, is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for study. We have specifically devoted students hostel specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. काझलोव यांचं काय म्हणणं आहे या सगळ्यामध्ये ते आपण पाहिलं. ते स्वतः एक शास्त्रज्ञसुद्धा आहेत आणि आत्ता ते स्मॉलेन्सचे कुलगुरू म्हणून काम करता आहेत रशियामध्ये आणि खूप छान पद्धतीची मदत या सगळ्यामध्ये या विद्यार्थ्यांना पण होते आणि पालकांना सुद्धा त्यांची मदत होती. रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी जी एक प्रोसेस असते, डॉक्टर महेश मला ही प्रोसेस जाणून घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की विद्यार्थ्यांना पालकांना त्या प्रोसिजर्सविषयी माहिती नसतं आणि ते फार कन्फ्यूज होतात. एकतर परदेश आहे आणि परदेशामध्ये गेल्यानंतर काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, या सगळ्याचं कन्फ्युजन असतं. तर ह्या प्रोसेसबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, प्रोसेस फार सोपी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला 3 अटी आहेत. वय वर्ष 17पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ही एक अट झाली. त्यानंतर तुमचे 12वीचे मार्क आणि त्यातल्या त्यात PCBचा ग्रुप लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यांचा ग्रुप हा तुमचा 150पेक्षा म्हणजे 50%पेक्षा जास्त पाहिजे. आणि तिसरी अट जी आपल्या गव्हर्नमेंटने टाकलेली आहे, नीट जी एक्झाम आहे त्यात तुम्ही इलिजिबल किंवा पात्र झालेला असले पाहिजेत. ही तुमची प्रवेश प्रक्रियेसाठीची अटी आहेत. आता तुम्ही समजा एखादा स्टुडंट खरंच इंटरेस्टेड आहे आणि थोड्या एक मार्कांनी किंवा त्याला जायचंच आहे, सो अशावेळी ह्या विद्यार्थ्यांनी www.sgmu.info ह्या साईटवर जावा मोबाईलवर सरळ आणि तिथे एक ॲडमिशन बॉक्स आहे. त्या ॲडमिशन बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळे ॲडमिशन सेंटर किंवा इन्फॉर्मेशन सेंटर्स आणि हे इन्फॉर्मेशन सेंटर तिचे लिस्ट दिलेली आहे. तुमच्या नजदीकच्या प्रदेशात जो कोणता इन्फॉर्मेशन सेंटर आहे तुम्ही त्यांच्याशी संवाद करू शकता. त्यांचे नंबर वगैरे पण दिलेले असतात.
आणि हे इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे कोण, की ज्यांचे मुलं किंवा त्यांचे मुलगी हे आधी तिथं शिकलेले आहेत किंवा आत्ता पण शिकत आहेत, हे सगळ्यांचे पालक जे आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांना हे इन्फॉर्मेशन सेंटर्स दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ॲक्च्युअल खरी माहिती आपल्याला कळते की तिथं ॲक्च्युअली काय होतं. सो तुम्ही त्यांना जाऊन इन्फॉर्म करू शकता आणि पुढची प्रोसेस ते लोक तुम्हाला चांगली इन्फॉर्म करू शकतील. विश्रांतीनंतर शिक्षणाच्या वाटामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या संधी याबाबत आपण चर्चा करतोय. डॉक्टर महेश आणि सुनील मुंडलिक आपल्याशी या संदर्भात बातचीत करता आहेत. मला पुढे जायचं आहे, डॉक्टर महेश यांना प्रश्न विचारायचा, पण तुर्तास कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट हे जे एक महत्त्वाचा दुवा आहे, विद्यार्थी, पालक आणि रशियामधली ही जी युनिव्हर्सिटी आहे या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून हे बजावता आहेत. त्याचे जे डिरेक्टर आहेत, मेन आहेत डॉक्टर आलोक एरॉन, त्यांच्याही सुद्धा आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने खूप छान पद्धतीची माहिती आपल्यासमोर मांडली आहे. बघूया डॉक्टर एरॉन काय म्हणतायत. Dear Indian students and parents, a warm namaste from Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eran. I am Director of Cosmos Education Consultants and Foreign Advisor to Chancellor of Smolensk State Medical University. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. सन 2002 से स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं. यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं. इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है, क्योंकि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में. ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए. सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज़ हैं वहाँ से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे. इस साल 2020 में हमारी मेडिकल यूनिवर्सिटी के 100 साल पूरे हुए. ये मेडिकल यूनिवर्सिटी 1920 में बनी थी और इस साल 100 साल पूरा होने के उपलक्ष्य में इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है. इसके अलावा यहाँ पर इस समय स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में इंडिया के करीब 1350 इंडियन बच्चे पढ़ रहे हैं. उनमें से कुछ 600 इंडियन बच्चियां हैं, लड़कियां हैं. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं. उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है. इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं. इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम. मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है. सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल 2020 में हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम. बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मॉस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं. हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं. बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग
अपॉइंट नहीं करते हैं। मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है। सो इंडियन स्टूडेंट्स कमिंग टू स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी दिस ईयर इन 2020, यू आर मोस्ट वेलकम अँड वी आर वेटिंग फॉर यू। डॉक्टर एरॉन यांचं काय म्हणणं होतं ते आपण आत्ता ऐकून घेतलेलं आहे. डॉक्टर महेश, पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, कारण आत्ता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गेला होतात आणि तुम्ही त्या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्कॉलरशिप. विद्यार्थ्यांना खरं तर आर्थिक भार हलका करण्यासाठी म्हणा किंवा जो काही खर्च झालेला असतो तर त्याच्यातला काही खर्च जर परत मिळू शकत असेल तर ते कोणाला नको असतं. अर्थात त्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. स्कॉलरशिपच्या संदर्भामधली त्या ठिकाणची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीची आहे? स्कॉलरशिपची प्रोसेस म्हणजे फार काय नाही तर मुलाला काम करायचं आहे. एकदा त्याच्या आईवडिलांनी खरं तर ॲक्च्युली फी भरलेली आहे. आता त्या मुलाचं मनात ती पैसे किंवा पालकांनी भरलेली फीस याबद्दल किती जाणीव आहे याच्यावरनं तुम्हाला कळू शकते. जेव्हा मुलगा तिथं जातो किंवा मुलगी तिथे जाते आणि ती किती अभ्यास करते, तिचा जर चांगले स्कोर्स आहेत, ती टॉप रँकर्समध्ये येत असेल तर आलोक एरॉन यांच्या आईवडिलांच्या स्मृतीनं एक कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटनी एक स्कॉलरशिप दिलेली आहे. जर तुमचे मुलगा किंवा मुलगी ही टॉप रँकर्समध्ये असेल तर तुमची 100% फी ही तुम्हाला परत भेटते किंवा तुम्ही ती पुढच्या वर्षाला भरू शकता. ही अशी स्कॉलरशिपची तुम्हाला देता आपली कॉस्मॉस आणि युनिव्हर्सिटी हे आपल्याला देतं. निश्चितपणानं मला जो याच्या पुढचा जो प्रश्न आहे की MBBS केल्यानंतर, कारण तुम्ही भारताच्या बाहेर आहात, देशाच्या बाहेर आहात, दुसऱ्या देशामध्ये तुम्ही शिक्षण घेताय, पण तुम्हाला पुन्हा जे तुमचं करिअर आहे ते आपल्या भारतामध्ये येऊनच करायचं आहे. मग अशा वेळेला इथे प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून काही अडचणी येतात का? आणि दुसरी MD किंवा MS करताना वेगळ्या काही समस्या किंवा वेगळ्या काही अडचणी येऊ शकतात का? या संदर्भात काय सांगाल? नाही, हे बघा, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज हे तुम्हाला भरपूर भेटेल रशियामध्ये, त्याबद्दल काही शंका नाही. आता राहिलं काय तर डॉक्युमेंटेशनचं संपूर्ण काम हे आपलं कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट आपल्याला पूर्णही करून देतात. आत्ता मी सध्या भारतीमध्ये MS सर्जरीच्या कोर्सला यावर्षीच ॲडमिशन घेतलेलं आहे मेरिटनी. आणि सगळे जे डॉक्युमेंट लागत होते हे मला माझ्या 1 वर्षापूर्वी म्हणजे इंटर्नशिप करण्यापूर्वी मी जेव्हा रशियातनं तिथून पासआउट झालो त्याचवेळी कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटनी पूर्ण डॉक्युमेंटचा गठ्ठा माझ्याकडे दिला जो मला लागत होता. किंवा नंतर मग असं होतं की नंतर एखादं डॉक्युमेंट मिसिंग होतं, सो ते मिसिंग नाही व्हावं याची काळजी त्यांनी 1.5 वर्षापूर्वीच घेऊन ठेवलेली होती. सो काही डॉक्युमेंट लागलं नाही. आता राहिलं हे झालं डॉक्युमेंटेशनचं. आता स्किल्स वाईज मी म्हणेल की मी कोणत्याही लेवलला कोणत्याही इथल्या इंडियन ग्रॅज्युएट्सची कमी नाही. उलटं मी इंटर्नशिपमध्येच आम्हाला यावेळी सीट भेटलं. सो यावरनं आपल्याला कळू शकतं की आपल्या स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून शिक्षणाची जी लेवल आहे ती किती चांगली आहे. कारण तुम्हाला इथल्या गव्हर्नमेंटच्या स्टुडंटची आणि ती स्मॉलेंस्ट ऑफकोर्स गव्हर्नमेंटचंच आहे, पण आपल्या अशा मनात शंका राहते की बाबा रशियात गेला आहे तर तिथं आपल्याला कितपर्यंत शिकवतील. पण जे शिक्षणाची तुमची लेवल आहे ती इक्वल आहे. मी तर एक वेळ म्हणेन की जास्त आहे, कारण तिथं तुम्हाला डिजिटलायझेशन जास्त तुम्हाला दिसेल इन कम्पॅरिझन टू आपल्या इंडियामध्ये. तुम्हाला तिथे 3D डेस्क आहेत, तुम्हाला तिथे अजून तुम्ही जर ॲनाटॉमी बघायला गेला तर तिथं त्यांनी 3D डेस्क वगैरे अवेलेबल करून दिलेलं आहे जे आपल्या इंडियामध्ये नाही. सो त्याप्रमाणे तर मग तुम्ही म्हणायला गेला तर मी रशियाला जास्त फेवर करेल MBBS साठी. निश्चितपणानं. सुनील सर, तुम्हाला पुढचा प्रश्न आहे, कारण आत्ता ज्या पद्धतीनं डॉक्टर महेश आपल्याला माहिती सांगतात किंवा डॉक्टर रेणुका तुमची मुलगी त्यांनी या ठिकाणी येऊन माहिती सांगितली होती, मात्र या सगळ्यामध्ये पालकांच्या मनामध्ये जे काही अनेक भीती असतात, कारण एकतर मुलाला परदेशात पाठवायचं आहे, तिथं शिक्षणासाठी पाठवायचं आहे आणि जवळजवळ आयुष्यातली 5-6 वर्ष ही मुलं बाहेर राहणार आहेत. तर या सगळ्यामध्ये ना एक सुरक्षा हा एक फार महत्त्वाचा पार्ट येतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आपली मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरक्षित राहतील ना आणि ती व्यवस्थित शिक्षणाच्याच संदर्भात त्या ठिकाणी संलग्न राहतील ना, अशा पद्धतीची काळजी पालक म्हणून तुम्हाला वाटणं ही अगदी साहजिक गोष्ट असते. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुमचा एक्सपिरियन्स काय होता? अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. हाच प्रश्न मला जेव्हा ते इन्फॉर्मेशन सेंटर जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना मी हा विचारला होता. तेव्हा त्यांनी मला एक आश्वासन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, तिथे आपले जे डॉक्टर आलोक एरॉन सर आहेत ते स्वतः त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपतात. ॲडमिशन घेतली मी. जेव्हा दिल्लीला आम्ही डॉक्टर आलोक सरांना भेटलो होतो तेव्हा त्यांना मी पुन्हा हा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी कौतुकाने माझ्या पाठीवर हात ठेवून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, ही जशी तुमची मुलगी आहे तशीच ही माझी पण मुलगी आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.
ती तिथे पोचल्यानंतर तुम्हाला फोन करेल. आम्ही दिल्लीला होतो, ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहोचली. आम्हाला सांगितलं होतं की साधारणपणे तुम्हाला एक 10च्या सुमारास फोन येईल. आमचं 9:30 पासून धगधग चालू होती, अरे फोन येतो की नाही, पोचले की नाही. आणि बरोबर 10ला फोन आला. तेव्हा पटलं की यांनी जो मला शब्द दिला होता तो अगदी तंतोतंत खरा पटला. त्याचबरोबर जर बघायचं तर जेव्हा मुलगी तिथे पोचली, दुसऱ्या दिवशी सकाळी ती 6 वाजल्यानंतरच हॉस्टेल उघडतं आणि संध्याकाळी 8 वाजता परत यायचं हे तिने मला सांगितलं. म्हणजे तिथं एवढं स्ट्रिक्ट आहे की तिथे सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच तुम्ही बाहेर राहू शकता. 8 वाजता तुम्हाला आतमध्ये कोणत्याही परिस्थितीत यायलाच लागतं. जर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं, पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. तुम्हाला बाहेर थांबताच येत नाही. हे तिने जेव्हा सांगितलं तेव्हा जास्त हायसं वाटलं. तसं इन्फॉर्मेशन सेंटरने मला पूर्ण माहिती दिली, पण आपण म्हणतो ना शेवटी की मी मुलगी पाठवणार म्हटल्यानंतर पूर्ण तर विश्वास नाही ठेवू शकत. जेव्हा मी मुलीच्या डोळ्यांनी तिने जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा माझा त्याच्यावर विश्वास बसला. हे झाली ती स्वतः 5-6 वर्ष असतानाची ती ना. पण मागच्या वर्षी जेव्हा मुलीचं कॉन्व्होकेशन होतं तेव्हा मी तिथं गेलो. मी त्या हॉस्टेलमध्ये, कारण ते लेडीज हॉस्टेल मुलींचं, मी आतमध्ये गेलो, मी आणि मिसेस आतमध्ये गेलो तर आम्हाला आतमध्ये सोडलं नाही. ते म्हणे तुमचं आय कार्ड आहे का, तुम्ही या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहात का. म्हटलं तुम्ही माझ्याकडे बघून तर बघता ना की मी काय स्टुडंट नसणार, मी तर पालकच असणार. ते म्हणे नाही, कोणाचं तरी तुम्हाला रेकमेंडेशन लागेल. जेव्हा तिथला स्टारस्ता आला, तो रेकमेंडेशन घेऊन आला, तेव्हा आम्हाला आतमध्ये सोडलं. म्हणजे तिथे एवढी सिक्युरिटी पाळली जाते. नक्की. बरं, आणि मी त्या ठिकाणी securityच्या बघितलं या की सगळ्या संदर्भामध्ये खरं तर आपण मागच्या एपिसोडमध्ये डॉक्टर रेणुका यांच्याकडून सुद्धा ही गोष्ट ऐकली होती की कशा पद्धतीची सुरक्षा त्या ठिकाणी आहे आणि मुलींसाठी एक सुरक्षित अशा पद्धतीचं ठिकाण, ज्या ठिकाणी जाऊन हे विद्यार्थी निश्चितपणानं आपलं जे काही भवितव्य आहे ते भवितव्य घडवू शकतात आणि आपली जी स्वप्न आहेत, मग आपली स्वप्न असतील, पालकांची स्वप्न असतील, ती निश्चितपणानं पूर्ण करू शकतात. खूप छान माहिती तुम्ही दोघांनी आजच्या कार्यक्रमामध्ये दिली. तुम्ही दोघंही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्याबरोबर शेअर केली, त्यासाठी तुमचे दोघांचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.